नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा। नमो बुद्धाय, जय भीम, नमस्कार। चांदिवली संघर्षनगर येथे 26 नोव्हेंबर संविधान गौरव दिनाच्या निमित्त एका भव्य दिव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे। या निमित्ताची जी बातमी आहे ती शाखा क्रमांक 1 चे भारतीय बौद्ध महासभा शाखा क्रमांक 1 चे अध्यक्ष बाळकृष्ण गंभरे गुरुजी बौद्धाचार्य, शाखा क्रमांक 3 च्या सेक्रेटरी सुजाताताई राजगुरू, शाखा क्रमांक 3 च्या कोषाध्यक्षा प्रयागताई मोरे, शाखा क्रमांक 3 च्या पंचकुला सोनावणे, सुनीता साळवे शाखा क्रमांक 3 च्या संघटिका, गवळण कांबळे संघटिका शाखा क्रमांक 3, लीलाबाई खंदारे संघटिका, कलाबाई रणसूर संघटिका आणि रमेश खंडागळे संघटक यांनी महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलला लाईव्ह ही बातमी दिली आणि संविधान गौरव दिनाच्या कार्यक्रमाला संघर्षनगरमधील रहिवाशांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे भारतीय बौद्ध महासभेच्या या शिष्टमंडळाने आंबेडकरी अनुयायांना आवाहन केले आहे। ती बातमी आपण या व्हिडिओमध्ये पाहू। देऊ शकता। संविधान दिनाचा विजय असो, संविधान दिनाचा विजय असो, संविधान दिनाचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, भारतीय बौद्ध महासभेचा विजय असो, भारतीय बौद्ध महासभेचा विजय असो, भारतीय बौद्ध महासभेचा विजय असो, तथागत भगवान गौतम बुद्धांचा विजय असो, तथागत भगवान गौतम बुद्धांचा विजय असो, तथागत भगवान गौतम बुद्धांचा विजय असो। 25 नोव्हेंबर 2025 रोजी हा जो आपला संविधान दिनाचा जो कार्यक्रम आहे आणि या संघर्षनगरच्या सर्व भारतीय बौद्ध महासभा शाखेच्या वतीनं हा कार्यक्रम पार पाडणार आहे आणि म्हणूनच की यांचं नेतृत्व भारतीय बौद्ध महासभा संघर्षनगरच्या ज्या शाखा आहेत त्या शाखेच्या वतीनं होणार आहे। जास्त करून याच्यामध्ये शाखा क्रमांक 3 भारतीय बौद्ध महासभा यांनी जास्त हा सवाल घेतलेला आहे। आज प्रत्येक बांधवाकडून वर्गणी गोळा करणं आणि जमा करणं जास्तीत जास्त या 3 नंबर शाखेच्या ज्या महिला आहेत, पदाधिकारी आहेत आणि त्याच्यामध्ये 1 नंबर शाखा बरेच जे काय आणखीन आहेत आपले सगळ्या संघटना यांचा सुद्धा सपोर्ट आहे आणि हा जो कार्यक्रम 26 नोव्हेंबरचा 2025 रोजी संकुल नंबर 9 पंचशील बुद्धविहार येथून जे रॅलीचा प्रारंभ होऊन संकुल नंबर 18 मध्ये त्याची समाप्ती होईल। एवढंच आम्ही इथं सांगू इच्छितो। आपण सर्वांनी चांगल्या प्रकारे सहकार्य करावे एवढं म्हणून थांबतो। नमो बुद्धाय, जय भीम, जय भारत, जय संविधान। मी कोषाध्यक्ष पंचकुला सोनावणे, शाखा नंबर 3 आम्ही धम्म रॅली काढतोय 26 नोव्हेंबरची। संघर्षनगरच्या सगळ्यांनी मदत करावं आणि चांगल्या म्हणजे भरपूर लोकांनी सहकार्य बी करावं आणि रॅलीला यावं। जय भीम। सर्वांना क्रांतिकारी जय भीम करते। आज आम्ही पत्रकार कांबळे सर यांच्या घरी आलेलो आहोत धम्मदान जमा करण्यासाठी। सालाबादाप्रमाणे आपण ह्याही वर्षी संविधान सन्मान महारॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने आणि आपण जे धम्मदान आहे आपल्या समाजाच्या माध्यमातून आपण काढत आहोत। समाजाने जे काही आपल्याला धम्मदान दिले आहे 200, 100, 500, 1000, 2000 त्यातूनच हे आपलं होणार आहे। स्वाभिमानी रॅली आपण काढणार आहोत कारण संविधान रॅली जागृत करणं हे आपल्या समाजाचं एक आद्य कर्तव्य आहे असं मला वाटतं आणि आपण जे काही धम्मकार्य आपल्या हाती घेतलेलं आहे ते आपण चांगल्या प्रकारे आपल्याला जे काही आपल्या विभागातले जे लोक आहेत ते आपल्याला सहकार्य करत आहे आणि 26 नोव्हेंबर आता 76वा आपला संविधान दिन आहे। संविधान रॅली आहे, रॅलीचा दिवस आहे आणि या रॅलीमध्ये मला वाटतं की जे कोणी आपले जे बहुजन समाजातले जे कोणी आपले आहेत त्या सर्वांनी या रॅलीमध्ये सहभागी व्हावं, या रॅलीचा एक आपला भाग व्हावा। ही रॅलीची सुरुवात जी आहे आपल्या
ही पंचशील बुद्धविहार 9 नंबर येथून ती सुरू होणार आहे आणि 18 नंबर येथे समाप्ती होणार आहे. तर यामध्ये सर्व जे काही आपल्या विभागातले बौद्ध उपासक उपासिका जे काही सांडबालक आहेत त्या सर्वांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा आणि रॅलीला यशस्वी करावे एवढंच मी नम्र विनंती करते. जय भीम नमो बुद्धाय. संविधान दिनाचा विजय असो. संविधान दिनाचा विजय असो. संविधान दिनाचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. भारतीय बौद्ध महासभेचा विजय असो. भारतीय बौद्ध महासभेचा विजय असो. भारतीय बौद्ध महासभेचा विजय असो. तथागत भगवान गौतम बुद्धांचा विजय असो. तथागत भगवान गौतम बुद्धांचा विजय असो. तथागत भगवान गौतम बुद्धांचा विजय असो. जय भीम. नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा.